दादा, त्या फालतू गोष्टी सांगायला तू मला इकडे बोलवलेस? दिवाकर, ह्या गोष्टी तुला फालतू वाटतात? प्लीज दादा, प्लीज. आता आणखी नवीन वाद उकरून नको काढूस. अरे तू कमालच करतोयस. अरे दिवाकर, विनायकराव ह्या घराचे जावई आहेत ना जावई. येऊ दे त्यांना दिवा सणाला. हार तुरे देऊन स्वागत करूया आपण. आणखीन काय काय बोलतोयस काय तू? मग काय बोलू आणखीन मी? जावई म्हणून, ह्या घराचे जावई म्हणून आपण त्यांच्याकरता अधिक काय करू शकतो दादा? अरे वेळ कशाला पांघरतोयस तू? तुला चांगलं माहिती आहे विनायकरावांना लाच खाल्ल्याच्या प्रकरणात कोणी अडकवलंय. बर, विनायकरावांना अरुण गडकरींनी लाच घेण्याच्या प्रकरणात अडकवलंय. मग पुढे काय? तू सांग त्यांना. म्हणजे मी त्यांना असं सांगू की विनायकराव सरकारी वकील बनून तुमच्या धंद्यावरती कितीही कुऱ्हाड चालवत असले तरी अरुणराव प्लीज गप्प बसा, कारण विनायकराव ह्या घरचे जावई आहेत. नाही दादा, हे असं नाही होत. नाही म्हणजे विनायकरावांना अशा प्रकारे अटक झाली ह्याचं मलाही खूप वाईट वाटतंय दादा. पण नाही, ह्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. म्हणजे अरुण रावांनी जे केलं ते बरोबर केलं असंच म्हणायचं ना तुला? एक मिनिट. बरोबर का चूक मला काही कळत नाही. मला फक्त एवढंच कळतं की हा धंदा आहे, धंदा. आणि तो तुला कधीच कळत नाही. प्रीती, तुझ्याशी बोलायचंय. बोल. काल आशिषच्या वडिलांचं नाव सांगितलंस तर तुझ्या डॅडींना आणि मला चांगलाच धक्का बसलाय. मम्मा प्लीज. हे बघ, थांब जरा. माझं बोलणं संपलेलं नाहीये. बोल. काय विचार केलास तू? कशाबद्दल? अगं, तुझ्या डॅडींचे आणि विनायक रणदिवेंचे कसे संबंध आहेत हे कळल्यानंतर तरी तू विचार करायला पाहिजेस ना. मम्मा प्लीज. कुणाशी मैत्री करताना आपण त्या व्यक्तीचा विचार करतो. एकमेकांची मतं जुळतायत का याचा विचार करतो. त्या व्यक्तीचे आई वडील कोण आहेत, कसे आहेत, त्याच्याशी काय संबंध. बरोबर आहे तुझं. साधारण परिस्थितीमध्ये मैत्री ही अशीच होते. पण काही वेळेला परिस्थिती वेगळी असते, जशी आत्ता आहे. मम्मा, हा प्रॉब्लेम तुमचा आहे ना, तो तुम्ही सॉल्व्ह करायचा. आणि काय? आणि प्लीज लीव अस अलोन. पण वकील साहेब, विनायक काका काहीच बोलत नाहीयेत, मान्य आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे काहीतरी पर्याय असेलच ना. ज्या व्यक्तीवर मुळात एवढे आरोप केले गेलेले आहेत, तीच जर व्यक्ती त्या आरोपाचं खंडन करायला नकार देत असेल ना, तर आपली अख्खी केसच लूज पडते. मग ह्याचा परिणाम? विनायक साहेबांची सरकारी वकील या पदावरनं हकालपट्टी सुद्धा होऊ शकते.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी मला सारखी सतावते आहे की विनायक साहेबांना या सगळ्यांची कल्पना आहे, तरी ते वकील साहेब, बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. अगं स्वाभाविकच आहे तेही. या अरुण गडकरी सारखी माणसं पैशाच्या बळावर सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला फिरवून घेतात. वकील साहेब, याच्यावर काहीतरी पर्याय असेल ना? खरं सांगू, विनायक साहेब आपलं मौन सोडायला तयार नाही. त्यामुळे सगळ्या पुढच्या गोष्टी कठीण होऊन गेलेल्या आहेत. त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे. याचा अर्थ कदाचित असंही घेण्यात येईल की त्यांना हा गुन्हा मान्य आहे, म्हणूनच ते बोलायला तयार नाही आहेत. ऑन गौरी, डोंट वरी. असं धीर सोडून कसं चालेल? रडून काही होणार आहे का? प्लीज. वकील साहेब, विनायक काकांचं चारित्र्य अतिशय स्वच्छ आहे. ते असं लाच घेण्याची गोष्ट वगैरे करूच शकत नाही. आपण याच मुद्द्यावर भर दिला तर प्रयत्न करूया आपण. कायदा हा विचित्र वळणाचा बनलेला आहे. मी विनायक साहेबांच्या प्रामाणिकपणाबद्दल जर खूप बोलायला लागलो तर समोरचा वकील मला म्हणेल की लाच घेण्याच्या आधी प्रत्येक मनुष्य हा प्रामाणिक असतो. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. वकील साहेब, पण तुम्ही तुमच्या प्रयत्नात कुठेही कमी पडू नका. प्लीज. विनायक काकांना सोडवण्यासाठी आम्ही पाण्यासारखा पैसा खर्च करू. मी माझ्या बाजूने तयारी झाली की सांगतो तुम्हाला. आणि हो, या दरम्यान जर विनायक साहेब काही बोलले तर ताबडतोब कळवा मला. हो. येऊ मी? डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. काय झालं मा? नाही, मी गेले काही दिवस पाहतेय तुम्ही अशा उदास अस्वस्थ आहात. तब्येत ठीक आहे ना? शरीराची प्रकृती ठीक आहे, पण मनाची म्हणाल तर हो, गायत्री वंश अशा घर सोडून आल्या आहेत. विनायकराव पोलीस कस्टडीत आणि त्यात हा वाटणीचा वाद. काय करायचं सांगा. आम्ही सुद्धा ना, आम्ही सगळे आमची सुख दुःख घेऊन हक्काने तुमच्याकडे येतो, पण हे मात्र विसरून जातो की त्याच वेळी आम्ही तुमच्या खांद्यावर किती ओझं टाकतो. नाही, असं मनात सुद्धा आणू नका. घरातला मोठा माणूस हे कायम मोठाच असतं आणि घरातल्या लहान थोर सगळ्या व्यक्तींचा त्याच्यावर हक्क असतो. आम्हाला त्रास होतोय ना, तो वेगळ्याच गोष्टीचा. कोणत्या? प्रॉब्लेम आहे, कळतंय आपल्याला प्रॉब्लेम आहे, पण तो आपल्याला सोडवता येत नाही.
याचा भयंकर त्रास होतो. विनायकरावांचा काहीही दोष नसताना त्यांच्यावर हे असे आरोप केले गेले. चक्क कुभांड रचलंय त्यांच्या विरुद्ध. पण मा ह्याच्यावर काहीच उपाय नाहीये का? असेल ना, उपाय असेल, पण तो अजून आपल्याला सापडत नाहीये. बघू, आपले वकील प्रयत्न करतायत. त्यांना यश येऊ दे एवढं म्हणू शकतो आपण. आणखी काय? शालिनी, आमचं एक काम करा. हो, सांगा ना. आम्हाला अण्णांकडे घेऊन जाल. अण्णा ही अशी एकच व्यक्ती आहे की अशा वेळेला त्यांचा आधार घ्यावासा वाटतो. आपल्याला मार्ग सापडत नसला ना की अण्णांशी बोलावं. खूप बरं वाटतं एकदम. खरंय, मी तर त्याचा कितीतरी वेळा अनुभव घेतला. अगदी दुःखी निराश असताना मी त्यांच्याकडे गेले आणि मनातल्या सगळ्या शंका कुशंका दूर केल्या त्याने. ठीक आहे, मग त्यांना फोन करा, जाऊया आपण भेटायला. नक्की. हॅलो आशिष, हां बोल ग. हे एक बॅड न्यूज आहे. का ग, काय झालं? आमच्या घरी सॉलिड भडका उडाला. डॅडी आपल्यावरनं सॉलिड चिडलेत. का? पण कारण काय? त्यांचं असं म्हणणं आहे की विनायक रणदिव्यांच्या मुलाशी प्रीती मैत्री करते म्हणजे काय, त्यांना अजिबात मान्य नाही आहे. कमाल आहे. अरे, दोन तरुण मुलं एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांनी काय आधी एकमेकांच्या आईवडिलांची चौकशी करायची का? आणि त्यांच्या कुंडल्या जमत असतील तरच मैत्री करायची? रिडिक्युलस. नाही तर काय, या मोठ्या लोकांचे प्रॉब्लेम ते स्वतः का नाही सॉल्व्ह करत? का मुलांमध्ये ते आणतात? एक्झॅक्टली, यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण प्रीती, मला एक सांग, सपोज तुझ्या डॅडनी तुला प्रेशराईज केलं, फोर्स केलं, तर मग तू काय करशील? नो वे. मी कोणत्याही दबावाखाली येणार नाहीये, घाबरणार नाहीये. इनफॅक्ट तसं मी मम्माला सांगितलंही. वाव, दॅट्स ग्रेट. बरं, चल उद्या भेटूया. ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी. या, सी या. बाय बाय. भाऊ बोलावलं. हा, बस बस. सागर, हे विनायकरावांचं प्रकरण हाताबाहेर चाललंय. गुंता वाढत चाललाय. नो होप्स. बाबा, ऍक्च्युली मी तुम्हाला हे सांगणारच होतो. मी विशाल आणि गौरी बरोबर पोलीस स्टेशनवर गेलो होतो. आपले वकील पण होते बरोबर. पण बाबा, विनायक काका काहीही बोलायला तयारच नाहीयेत. मे बी त्यांना मानसिक ताप झाला असेल, त्याच्यामुळे ते बोलत नसतील. हो बाबा, मान्य आहे. पण त्यांच्या अशा वागण्याने त्यांना बेल मिळणं कठीण होऊन जाईल ना. हो, इतकंच काय, त्यांची सरकारी वकील म्हणून असलेली नोकरी सुद्धा धोक्यात येऊ शकते. यासाठी आम्ही दिवाकरला सांगितलं की तो अरुण गडकरी जो या सगळ्याच्या मागे आहे त्यांना समजाव, म्हणावं सामोपचाराने घ्या. तर आमचं ऐकायचं सोडून वर त्यांची बाजू घेऊन आमच्याशीच भांडायला लागला.
काका तुमचंही ऐकत नाहीये. कमाल आहे. दमलास? चहा घेणार? नकोय का चहा वगैरे? काय झालं? काय व्हायचंय? सगळा दिवसच खराब लागलाय आज. त्या बँकेत गेलो, मॅनेजर बरोबर मीटिंग होती म्हणून. तो अचानक दिल्लीलाच निघून गेला. एक गोष्ट धड होईल तर शपथ. तू असं कर, तू चहा घेच, एकदम फ्रेश होशील. निकी, मी तुला सांगितलं होतं प्रीतीशी बोललीस तू? होय, मी बोलले. मी तिला समजायचा खूप प्रयत्न केला, पण माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही ती. तुझेच लाड आहेत हे. मुलींची मैत्रीचं नातं हवं होतं ना तुला? घ्या आता. मुलगी जुमानतच नाहीये तुला. काय वाटेल ते बोलू नकोस. खरं तेच बोलतोय. एक आई म्हणून शिकवण्यात तू कमी पडलेली आहेस. काय म्हणायचंय तुला? जे बोलायचं असेल ते स्पष्ट बोल. बोलतो ना, खरं तेच बोलतो. काय शिकवलंयस तू? काय शिकवलंयस मुलींना सांग ना. अरे जन्मापासून श्रीमंतीत वाढलेली मुलगी त्या भिकारड्या वकिलाच्या मुलाच्या प्रेमात पडते, त्याच्यावर मारते. हे पैशा इतकं महत्वाचं जगात दुसरं काहीही नाही. एवढं सुद्धा शिकवू शकली नाहीयेस तू त्यांना. नाही शिकवू शकले. धरून चाल आई म्हणून मी तिला जे शिकवायला हवं होतं, जे तुला योग्य वाटतंय, तर मी नाही शिकवू शकले. बट व्हॉट अबाउट यू? माझं काय? तू अडवलंयस त्यांना. पण मुलींचा बाप म्हणून तुझी काही जबाबदारी आहे की नाही? नुसते पैसे फेकले म्हणजे सगळं होत नाही. त्यांच्यासाठी कधी वेळ दिलायस तू? त्यांना काय हवं नको जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केलायस तू? तुला फक्त एकच महत्वाचं आहे, बिझनेस. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्या बिझनेस मध्ये आकडे. शट अप निकी. का आता का माझ्यावर आरोप करणं सोपं होतं, पण मुलींना वाढवण्यात, तुझे विचार त्यांना देण्यात तू कितपत यशस्वी ठरलास? प्रीतीने तुझे विचार धुडकावून लावलेच ना? याचा अर्थ काय? बोल बोल ना आता. दिवाकर, अहो निकिताचा फोन होता. ती विचारत होती संध्याकाळी क्लबवर येणार का? नाही, नको आज. का? ती म्हणत होती की पूल साईडला बसूया, म्हणजे गप्पा टप्पा पण होतील आणि त्यानंतर मग इफ यू फील स्विमिंग पण करता येईल. 7-7:30 नंतर जाऊ शकतो ना आपण. नाही, मूड नाहीये माझा आज. मूड नसायला काय झालंय? मेघना, घरात काय चाललंय सगळं पाहतेस ना तू. विनायकराव अटकेत आहेत. त्याचा ठपका अरुण गडकरींवरती आहे. आणि अशाच वेळेला आपण अरुण गडकरींबरोबर मुद्दाम डिनरला जायचं म्हणजे नाही ग, बरं दिसत नाही ते. दिवाकर, अहो घरातलं वातावरण असं आहे, म्हणूनच मला वाटत होतं की आपण थोडं बाहेर जाऊ, थोडं रिलॅक्स होऊ. आणि मला सांगा, गडकरींबरोबर आपण थोडं एन्जॉय केलं तर काही गुन्हा करतोय का? ठीक आहे, मग मी आता स्पष्ट सांगतो. माझ्या मनाला हे पटत नाही म्हणून मी येत नाही. मेघना, गायत्री सख्खी बहीण आहे माझी. तिच्यावरती आज संकट आलेलं आहे, तेव्हा तिच्या बाजूने मी थोडासा विचार नको का करू? बरोबर बोलताय तुम्ही. मान्य आहे मला की विनायकराव आपल्या घरचे जावई आहेत, तुमच्या बहिणीचे मिस्टर आहेत.
अहो पण गडकरी पण माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचे निकिताचे मिस्टर आहेत आणि महत्वाचे म्हणजे आपले होणारे व्याही आहेत. त्यांच्या इच्छांचा मान ठेवायला नको. हे बघ, मी फक्त माझ्या पुरतं बोलतोय. तुला काय पाहिजे ते कर ना तू. तुला संध्याकाळी क्लबवर जायचंय तू जा. तुला रिलॅक्स व्हायचंय हो गो आहे. मी नाही येणार. माझ्या पुरता विषय संपलाय. ओके. दिवाकर दिवाकर विषय संपला नाही. एक नवीन विषय सुरू झाला. गायत्रीची बाजू घेताना पहिल्यांदा आपल्यामध्ये तुझं माझं अशी भाषा झाली. ठीक आहे, पण यापुढे मी गायत्रीला आपली मानणार नाही. कधीच नाही. नेव्हर.